नमस्कार. दिवाळीला फटाके वाजवणे याचा काही धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहे का? आणि फटाक्यांचा उगम कधी झाला? भारतामध्ये फटाके कधी निर्माण झाले किंवा भारतामध्ये फटाके कधी आले? तर फटाक्यांचा उगम कुठल्या देशामध्ये झाला आणि कोणत्या इसवी सनमध्ये झाला हे आज आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर इसवी सन 9व्या शतकामध्ये चीन या देशामध्ये फटाक्यांचा उगम झाला आणि त्या ठिकाणी मिठाचे खडे, गंधक आणि कोळसा वापरून एक गन पावडर बनवलं जायचं आणि त्या गन पावडरच्या बारामधून वाईट आत्मा घालवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. कालांतराने चीनमधल्या काही सण उत्सवामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि आवाज निर्माण करण्यासाठी फटाके वापरले जायचे. मग भारतामध्ये फटाके कधी आले? भारतामध्ये फटाक्यांचा वापर कधीपासून केला जाऊ लागला? ज्यावेळी भारतामध्ये अरब व्यापारी आले, तसेच मुघल आले आणि त्या सैनिकांमध्ये फटाक्यांचा वापर केला जायचा. कालांतराने भारतातले जे कोणते मोठमोठे राजकीय घराणे होते त्या घराण्यांच्या सण उत्सवामध्ये आणि त्यांच्या आनंद उत्सवामध्ये वैयक्तिक राजघराण्यांमध्येच फटाक्यांचा वापर केला जायचा. तर सर्वसामान्य लोकांना फटाक्यांचा वापर करण्याचा अधिकार कधी मिळाला? तर जे मुघल होते सम्राट, त्यानंतर मराठा साम्राज्य होतं. या मराठा साम्राज्याच्या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन 17 ते 18व्या शतकामध्ये सर्वसामान्य लोकांना फटाके हे वापरण्याचा किंवा त्यांच्या आनंदोत्सवामध्ये फटाक्यांचा वापर करण्याचा अधिकार मिळाला. तर दिवाळी आणि फटाके ह्यांचा जवळचा संबंध आहे का? तर नाही. कारण का वेद आहे, महाभारत आहे, रामायण आहे, या कुठल्याच धार्मिक ग्रंथांमध्ये फटाक्यांचा उल्लेख नाही आणि दिवाळीला फटाके वाजवले जावे असा कुठलाच संबंध नाही. तर दिवाळी आपल्याकडे साजरी केली जाते आणि दिवाळी हा सण एक दीपोत्सव असतो. दिव्यांचा किंवा प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. भारतामध्ये ज्यावेळी फटाके आले तर फटाके देखील एक आवाज निर्माण करणारे किंवा प्रकाश निर्माण करणारे म्हणून एक सांस्कृतिक जोड दिवाळीची आणि फटाक्यांची लावलेली आहे. म्हणजे दिवाळीला फटाके वाजवणे हा काही धार्मिक संदर्भ नाही किंवा आपल्या धार्मिक संस्कृतीशी जोडलेलं गेलेलं असंच काही नाहीये. मग भारतामध्ये अशा प्रकारे हळूहळू फटाके दिवाळीला वाजवण्याची प्रथा निर्माण झाली. म्हणजेच फटाके वाजवणे हा आपला धार्मिक कुठलाच जोड नाही किंवा त्याला कुठलाच संदर्भ नाही. फक्त आणि फक्त तो सांस्कृतिक ताळमेळ आहे. कालांतराने दिवे लावणे, दिवाळी साजरी करणे म्हणजे प्रकाश निर्माण करणे, ह्याच्याशी फटाके वाजवणे असा कुठला तरी आदर असणारा किंवा कुठलाच ताळमेळ नसणारा जोड त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आता सध्या तर आपण पाहतो की भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, आपल्या शासनामार्फत ग्रीन फटाके वाजवण्याची एक संकल्पना राबवली आहे. म्हणजेच सण दिवाळी साजरा करत असताना ज्यावेळी आपल्याला प्रदूषणमुक्त दिवाळी करायची असेल किंवा ध्वनी प्रदूषणमुक्त दिवाळी करायची असेल तर सायलेंट दीपावली ही संकल्पना राबवली. म्हणजे शांतता असणारी दिवाळी साजरी केली जावी, म्हणजे त्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होणार नाही किंवा वायू प्रदूषण होणार नाही आणि इतरांनाही त्रास होणार नाही. अशा प्रकारची दिवाळी. पूर्वी काय केलं जायचं, दिवाळी म्हणलं की घरामध्ये चांगलं चांगलं गोडधोड केलं जायचं, सगळीकडे दिव्यांची आरास मांडली जायची, अंगणामध्ये खूप सुंदर अशी रांगोळी टाकली जायची, दारावरती तोरणं लावली जायची. मग ही जुनी जी दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे ती आता नवीन पद्धतीनं सामोरे येते आहे आणि फटाक्यांच्या होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून आणि वायू प्रदूषणापासून कुठेतरी दूर जाण्याचा प्रयत्न होतो आहे.